म्हणलं दर काय वाढतं का 20 तारखेच्या आसपास. दर पडलेले नाहीयेत, आपण पाडतोय. 2 दिवसामध्ये ती जी झाली की बर एकदम आवक वाढती आणि थोडासा बाजार 4-2 रुपयांनी डचमडीत होतोय. त्याला रेट पडलेले मी म्हणणार नाही. बर 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 बर. पण हे जर आवक बुकिंग करून आली किंवा मर्यादित सगळ्यांनी जे गरजेचं आहे थोडा तोडला, तर हा आजही रेट गोटी 50-60 रुपयाच्या वर चालली, 40च्या वर चालली, वर 100च्या आसपास चाललंय, कदाचित 130-140 चाललंय. हे बर कुठंतरी एकदम आवक आली की 10-20 रुपयांनी वरचं कमी दिसतंय, पण ऍव्हरेजली 2-4 रुपये कमी दिसतंय. हा. तर हे इथं आमचं तर लय बोबट चाललाय की दरीवर झालं दरीवर नाही झालं नाही नाही, चक्कर असं. बिलकुल नाही. आज एवढी प्रचंड आवक होऊन सुद्धा कुठेही हा काटा हल्ला नाही. म्हणजे 2-3 रुपयांनी थोडस मायनस प्लस दिसतंय, हा हा. परंतु कुठेही रेट घसरलेले नाहीत. फक्त बरोबर. वरच्या राशी थोड्याशा कमी दिसतात, कारण ते ठोकळ माल आहेत. हा हा हा. आणि खालच्या राशींनी वर उचललंय, त्यामुळे ऍव्हरेज जाग्यावे. नाही बरोबर आहे. त्यामुळं मार्केट पडलं हे म्हणायचं नाही. मार्केट हे जरी टिकून राहिलं ना, तरी हा खूप आहे. फक्त हळूहळू तुम्ही जर माल काढत गेला, आत्ताच्यांना आत्ता संधी दिली आणि पुढच्यांनी पुढे संधी घेतली, हा. तर मार्केट कुठलंच पडणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बुकिंग करा. पुण्याच्या बर साईडला यायचं असेल तर बुकिंग करा. आता सोमवारपर्यंत आपली बुकिंग झालेली आहे. मंगळवार, बुधवार पुढची बुकिंग चाललेली आहे. तुम्हाला कोणत्या मार्केटला आणायचे? तुमच्याच मार्केटला आणायचं ते पुण्याच्या. पुण्याला ना? हम्म. पुण्याला ना? हा पुण्यालाच. बर. ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्हाला हा. आता सध्या जागेवरचा रेटचा अंदाज घ्या. वाटलं तर मोकळं एकदा मार्केटला या. नाही नाही इथं चक्कर मारतो की. गाव कुठलं आपलं? जिल्हा, अं, तालुका? तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. अच्छा. मग तुम्हाला गाव फोंडशिरस गाव. मग तुमच्याकडनं माल भरपूर चालू आहेत आपल्याकडं. तुमच्या हा गाडीवाल्याच्या ह्याच्यातनं तुम्ही माल आणा, पण बुकिंग तुम्ही स्वतः करू शकता शेतकरी म्हणून. बर 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 त्याची लिंक आम्ही तुम्हाला पाठवून देतो. आणि बर. हा, विरळून काढा, गडबड करू नका. मार्केट वाढल का मुळातच पडलेलं नाही, पडून द्यायचं नाही. नाही बरोबर आहे. तीच म्हणलं आमची तर लय बोबट उठलाय मार्केट पडलंय असं तसं म्हणून काही म्हणलं बोवाड उठला नाही, विचारावं. काही राडा उठलेला नाहीये. हे भाऊ करतायत. कोणी नाही कुठल्याही बरोबर व्यापाऱ्याने आजपर्यंत सांगितलेलं मार्केट वाढणार आहे, पडणार हे सांगितलेलं आहे सगळ्यांनी. आहे बरोबर आहे की. वाढल कधी हे सांगत नाहीत. त्यामुळं जे नाही. रेट आहेत जाग्यावर 60-70 नी सौदे चाललेत. आज गोट्या चांगल्या मालाच्या तसे जाग्यावर जाणारे सौदे हे हा 60-70 नी गुटी चालली पुण्यासारख्याच ठिकाणी. मी बघतो तुमचा व्हिडिओ बघतोय. हम्म लाईव्ह व्हिडिओ बघतोय मी. बर. पण म्हणून म्हणलं फोन टाकावं, म्हणलं काय भानगड आहे नेमकी विचारावं तरी एकदा. बानगड काहीच नाही. बानगड मधलीच लोक तयार करतात. नाही तीच झाला विषय. हो, बरं नाही काय अडचण, मी फोन करतो तुम्हाला. माल काढायच्या वेळेस एक 50-60 कॅरेट काढतो मग. मला फोन बिलकुल करू नका. तुमचा वेळ घालू नका, माझाही वेळ घालू नका. तुम्हाला आत्ताच लिंक सोडतो. ती बर 4 मित्रांना, 4 नातेवाईकांना सोडा. बर त्यांना बर चालतंय घर ठीक आहे. बसल्या त्यांना तिथून बुकिंग करायला हवा. फोन केला म्हणजे तुमची बुकिंग होणार आहे असं नाही. त्या सिस्टीम मधून ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता. बर चालतंय, नाही काय अडचण. शनिवार सोडून विक्रीचा दिनांक पकडा. शनिवार बर सोडून आणि 15 ऑगस्ट सोडून बुकिंग करा. चालतंय ठीक आहे. तुम्हाला लिंक पाठवतो. आणि हो ठीक कुठेही आहे. गडबडून जाऊ नका. बाजार नाही पडलेले नाही आहेत, आपल्याला वाढवायच्यात. नाही बरोबर आहे. 15-20 ऑगस्टच्या पुढे तर अजून बाजारामध्ये वाढ होणार आहे. 100% आपला अजून एक 20 दिवस म्हणलं तर माल जाग्यावर व्हायला थांबतोय. मग तुम्ही तरी पण विरळून घ्या. हो चालतंय. 5-50 कॅरेट काढा. 15-20 ऑगस्टच्या पुढे तुम्हाला मार्केटमध्ये करंट दिसलेला असेल. चालतंय धन्यवाद. हो. ठीक.